नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्याने आता हे महाव्रत करण्याचं ठरवलेलं आहे आणि हे महाव्रत करण्यासाठी सूर्याने विडा उचललेला असतो। त्या व्रताची तयारी झालेली असते। सूर्याला आता इकडे तुळजा त्याचबरोबर चारी बहिणी अंघोळ घालत आहेत आणि ह्या व्रताची सुरुवात झालेली असते। त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या हा हे व्रत करण्यासाठी तयार झालेला आहे, कारण धनुच्या लग्नामध्ये जी संकट आलेली होती त्या संकटांवरती मार्ग काढण्यासाठी सूर्याने हा सगळा विचार केलेला असतो आणि सूर्याने त्यासाठीच हे सगळं कडक व्रत करण्याचं ठरवलेलं असतं। आता सूर्या ह्या व्रताची तयारी केलेली आहे आणि सूर्या हे व्रत करण्यासाठी निघालेला आहे। पहिली पायरी आहे ती म्हणजे 7 बैलगाड्या एका वेळेस त्याला ओढायच्या असतात आणि हे वाटतं तेवढं सोपं काम नसतं। त्यानंतर आता ते व्रत तुळजाला पुढे करावं लागणार असतं। अशा त्याच्या पद्धती असतात, चालीरीती असतात, त्या पद्धतीने ते केलं जात असतं। इकडे तुळजा म्हणत असते, आम्हाला खात्री आहे तू हे व्रत नक्की पूर्ण करणार आहेस, पण सूर्या आम्हाला असं वाटते की देवीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी असावा म्हणून मी हे सगळं तुझ्यासाठी करत आहे, असं तुळजा सांगत असते। सूर्याच्या हातामध्ये देवीचा जो धागा आहे तो तुळजा बांधत असते। त्यानंतर तिथे तेजू येते आणि तेजू म्हणते, दादा तुझ्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे म्हणून आमच्याकडून हा तुला आशीर्वाद। त्यानंतर तिथे भाग्य येते आणि भाग्य सांगते की दादा तुझी परीक्षा आहे आणि या परीक्षेत नक्कीच तुला यश मिळणार आहे आणि त्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा। त्याचबरोबर राजू येते आणि राजू सांगू लागते की दादा इतके दिवस झालं आपल्या सगळ्या जबाबदाऱ्यांचा गाडा तू ओढत आहेस, तर ही बैलगाडी ओढणं तुझ्यासाठी काहीच अवघड नाही, असं म्हणत सगळ्यांनी सूर्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत। इकडेही आता तुळजाभवानीचा भवानी मातेचा उदो उदो करत आता ह्या व्रताची सुरुवात होणार आहे। सगळ्या गाड्या तिथं सजलेल्या आहेत, सगळी तयारी झालेली आहे। जादूपुड्या दोघंही तिथं काम करत आहेत आणि त्याचबरोबर ते काळजीही घेत आहेत की सूर्यादादाकडून हे व्रत पूर्ण झालं पाहिजे, कोणतीही अडचण मध्ये आली नाही पाहिजे, यासाठी सगळी त्यांची तयारी चाललेली असते। सगळेजण तिथं असतात। काही जण म्हणत असतात की आपण लाईव्ह शूटिंग घेऊया, लाईव्ह जाऊया, कारण मला टॅग कर रे, भरपूर फॉलोअर वाढतील, भरपूर आपल्याला सबस्क्रायबर मिळतील, असे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर जे आहेत त्यांचं तिथं बोलणं चालू असतं। आता सूर्या तिथं पोहोचलेला असतो आणि एक बाई म्हणत असते की खरंच हे जे काही चाललेलं आहे ते खरंच भारी आहे, परंतु आता सगळ्यांचं बोलणं चाललेलं असतं आणि एक दादा मात्र तिथं म्हणत असतो की नाही, सूर्याने जर हे व्रत केलं तर खूप अवघड होणार आहे, जर त्याला हे व्रत पूर्ण झालं नाही तर आपल्या गावावरती ते कोपणार आहे आणि त्यामुळं आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे। सूर्या मात्र मंदिरात आलेला असतो। गुरुजी त्याला सांगत असतात की हे व्रत जर सफल झालं, हे व्रत जर पूर्ण झालं तर मात्र गावाचाही तेवढाच फायदा होणार आहे आणि सूर्या तुला हे करावं लागणार आहे, कारण आता तू हे व्रत करण्याचा विडा उचललेला आहे, तर ही गोष्ट तुला करणं तेवढंच गरजेचं आहे, असंही ते सांगत असतात। सूर्या मात्र देवीचा आशीर्वाद घेत असतो, आई भवानी मातेला तो नमस्कार करत असतो आणि पुढच्या तयारीला लागलेला असतो। जादूपुड्या सगळी चौकशी करत असतात, सगळीकडे चेक करत असतात, सगळं व्यवस्थित आहे का पाहत असतात। तर इकडे शत्रूने मात्र खूप घाणेरडं काम केलेलं आहे, ते म्हणजे सगळ्या गाड्यांची चाकं त्याने लूज करून ठेवलेली आहेत। मग मधली एखादी गाडी जर निसटलं, त्याचं चाक निसटलं की सूर्या तो गाडा ओढू शकणार नाही आणि तो कोप होणार आहे, असं सगळं झालेलं असतं। आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इथे ज्या गोष्टी घडत आहेत त्यामुळं खूपच चांगली गोष्ट घडत असते। आणि इकडे जेव्हा सूर्या आता हे सगळं करत आहे तेव्हा मात्र एक महत्त्वाची गोष्ट घडत आहे आणि ती म्हणजे शत्रूने जे काम केलेलं आहे आणि जादूपुड्या तिथे काही खड्डे आहेत, ते खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करत असतात, परंतु तिथे येतो तो म्हणजे शत्रू आणि तो म्हणू लागतो की हे जर सगळं केलं तर देवाचा कोप होणार नाही का, कारण देवाला ते व्रत सूर्याकडून पूर्ण करायचं आहे आणि असे अडथळे त्याच्यामध्ये येतच राहणार आहेत। उलट ह्या अडथळ्यांवर मात करत सूर्याला हे व्रत पूर्ण करावं लागणार आहे, हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं। आणि ते म्हणत असतात की काहीही झालं तरीही हे व्रत त्याला पूर्ण करायचं आहे आणि हे व्रत पूर्ण करण्यासाठी आपण त्याला शुभेच्छा देऊया, हे सगळं बोलणं सुद्धा हे तर शत्रूचं चाललेलं असतं। सगळेजण बोलत असतात। काही लोक म्हणत असतात की नाही, आपल्याला सरपंचांकडे गेलं पाहिजे, सरपंचांची भेट घेऊन आपल्याला आता एक कामगिरी करायची आहे आणि ती कामगिरी म्हणजेच सरपंचांकडे जाऊन आपल्याला हेच करायचं आहे की हे व्रत सूर्याने करू नये, यासाठी त्यांचं बोलणं चाललेलं असतं। परंतु इकडे मात्र आपल्याला पाहायला मिळतं की सूर्या मात्र हे व्रत करण्यासाठी सज्ज झालेला आहे। नानांना मात्र खूप वाईट वाटत आहे, कारण सूर्या हे सगळं धनुच्या लग्नासाठी करत आहे। जर का धनुचं लग्न झालं आणि आपला
दत्ता आहे म्हणजे जिमी आहे तो जर तयार झाला तर मात्र काहीच प्रॉब्लेम येणार नाही असं इकडे नानांना वाटत असतं. म्हणून नाना घरी यायला निघतात आणि ते म्हणू लागतात की काहीही झालं तरीही दत्ताला मी या लग्नासाठी तयार करणार आहे असं नानांचं म्हणणं असतं. आता सगळ्याजणी आलेल्या असतात. सगळ्याजणी सूर्याला शुभेच्छा देत असतात कारण हे महाव्रत आहे आणि हे महाव्रत करण्याचं सूर्याने ठरवलेलं असतं. त्यामुळे सगळ्यांना काळजी तर वाटतच असते, पण त्याचबरोबर सगळ्यांना आता हे व्रत केल्यानंतर इकडे गुरुजीही सांगू लागतात की कसं आहे माहिती आहे का, हे व्रत जर सूर्याकडून सफल झालं तर गावाचाही चांगलाच फायदा होणार आहे. पण काही लोक मात्र म्हणत असतात जर हे व्रत पूर्ण झालं नाही तर गावावरती देवीचा कोप होऊ शकतो. हेही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ही गोष्ट न विसरण्यासारखी नाही असं सगळ्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. पण तुळजा म्हणत असते जर गावाचा फायदा होणार असेल, मान्य मला सूर्याने हे सगळं केलेलं आहे. तुम्हीच म्हणता ना सूर्या हा देवाचा माणूस आहे, कारण सूर्याने पालखीही उचललेली आहे आणि आजपर्यंत सूर्याने गावाच्या भल्याचा विचार केलेला आहे, गावासाठी सगळं केलेलं आहे. मग तरीही तुम्ही असं का म्हणत आहात? उलट तुम्ही तर सूर्यावरती विश्वास दाखवला पाहिजे असं बोललंच जात असतं. सूर्या मात्र आता गाड्या ओढण्यासाठी आलेला असतो. सगळी तयारी झालेली असते. जादूपुड्याने सगळं व्यवस्थित केलेलं असतं. सगळेजण तिथं असतात आणि तुळजा त्याचबरोबर सूर्याच्या बहिणी सगळ्याजणी आता सूर्याला तिथे मदत करत आहेत. सूर्याला सांगत आहेत की हे सगळं जे काही घडत आहे ते खूप चांगल्या पद्धतीनं आहे आणि सूर्या ही लढाई तू जिंकणार आहे, हे व्रत तुला पूर्ण होणार आहे असं सगळ्यांचं म्हणणं असतं. आणि सगळ्याजणी सूर्याला शुभेच्छा देत असतात. सर्व गावातली माणसं असतात, मामा आलेले असतात, नाना असतात, सगळेजण सूर्याला तिथे शुभेच्छा देत असतात. त्याचबरोबर काळजीही सगळ्यांना वाटत असते जर हे व्रत पूर्ण झालं नाही तर मात्र खूप अवघड होणार आहे. ही गोष्टही सगळ्यांच्या लक्षात आलेली असते आणि सगळ्यांचं ते बोलणं चालू झालेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की सूर्या सगळ्या गावातल्यांना नमस्कार करतो आणि आता या व्रताची सुरुवात करतो. काहीही झालं तरी हे व्रत सूर्याला पूर्ण करायचं आहे असं सूर्याने ठरवलेलं आहे आणि या व्रतासाठी जे काही करावं लागणार आहे ती करायची सूर्याची तयारी आहे. अगदी सूर्या म्हणतो की माझा जीव गेला तरी हे व्रत पूर्ण केल्याशिवाय मी शांत राहणार नाही. आणि आता ते भवानी मातेचा जय जयकार करत उदो उदो करत आता सूर्याने पहिला जी गाडी आहे ती खांद्यावरती घेतलेली आहे आणि सूर्याला आता हे सगळं करावं लागणार आहे. सूर्याने त्या गाड्या ओढायला सुरुवात केलेली असते. सगळे गावकरी तिथं आहेत, सगळेजण पाहत आहेत आणि फायनली सूर्याने ती गाडी खांद्यावरती घेतलेली आहे आणि त्याची कामगिरीही सुरू झालेली असते आणि सगळेजण तिथं पाहत असतात. सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सूर्याने मात्र हे काम प्रामाणिकपणे करायचं ठरवलेलं असतं आणि त्यामुळं ते व्रत पूर्ण करण्यासाठी सूर्या जे काही करत असतो, जे कष्ट घेत असतो ते खरंच खूप मोठे असतात. पण त्या कष्टाला आता तिथे अडथळे आणायचं काम केलेलं असतं ते म्हणजे शत्रूने. आणि शत्रू जे सगळं करत असतो ते फक्त आणि फक्त हे डॅडींच्या सांगण्यावरून करत असतो, कारण त्याच्या डोक्यात फक्त तेवढंच असतं. डॅडी त्याला सांगत असतात आत्ता त्याच्यासाठी महत्त्वाचं काय आहे तर सूर्याला संपवायचं आणि तेजूला घरी घेऊन जायचं, हा त्याचा जो प्लॅन आहे तो चालू असतो. त्यासोबतच इकडे जिमीकडे आता नाना आलेले असतात. बाहेरून दरवाजा वाजवत असतात. जिमी म्हणत असतो आधी स्वतःच कोंडायचं आणि आता तुम्ही मला बोलवायला आलेला आहात, मी काही दरवाजा उघडणार नाही, हे सगळं तो बोलत असतो. परंतु नाना मात्र त्याला समजवण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्याला मात्र अजिबात ऐकायचं नसतं. त्याचं एवढंच चाललेलं असतं की नाही, मी अजिबात तुमचं ऐकणार नाही, मी काहीही करणार नाही असं तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे शत्रू विचारत असतो की काय रे, हे झालं नाही का नीट अजून? तर तो म्हणत असतो की नाही हो, जरा थांबा ना शत्रू भैया, होणार आहे, जरा विचार करा, अहो हे वाटतं तेवढं सोपं नाही आहे असं बोललं जात असतं. आणि मग शत्रू त्याला विचारत असतो की नक्की काय होणार आहे, कधी त्या गाड्या निसटणार आहे? तेव्हा तो म्हणत असतो बघितलं का, ते 4थ्या गाडीचं चाक जे आहे ते निसटायला लागलेलं आहे आणि शत्रू भैया जरा लक्ष द्यावं तुम्ही पण, असं तो बोलत असतो. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की या सर्व गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा मात्र इकडे शत्रू मात्र खूप खुश झालेला असतो, कारण त्या गाडीचं चाक निसटलेलं असतं आणि त्या गाडीचं चाक निसटल्यामुळं आता गाडी घसरलेली असते. सूर्याने ती गाडी सावरण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण सूर्याला ते सगळं खूपच अवघड जात असतं. या सर्व गोष्टी घडत असतात परंतु सूर्याला आता ते सावरणं अवघड होत असतं. सूर्या तरीही सावरण्याचा प्रयत्न करत असतो, कारण सगळा लोड सूर्याच्या खांद्यावरती आलेला असतो आणि सूर्या अक्षरशः बेशुद्ध पडण्यापर्यंत आलेला असतो. आणि मग तिथे तुळजा येते, त्याचबरोबर तेजू, सूर्याच्या सगळ्या बहिणी तिथं धावत येतात
आणि सगळ्याजणी सूर्याला म्हणू लागतात की तुला जमणार आहे, तुला जमणार आहे. त्याचबरोबर त्याच्या शालिनी आत्याने त्याला औक्षण करून शुभेच्छा दिलेल्या असतात, तेही त्याला आठवलेलं असतं. आणि त्यासोबतच सूर्या आता फायनली तो गाडा पुन्हा ती गाडी खांद्यावरती घेतो आणि तो रथ ओढू लागतो. त्याचबरोबर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की खूप मोठं संकट आलेलं आहे, शत्रूने खूप मोठा राडा केलेला आहे. त्याचा जो प्लॅन असतो, आज रात्री मी तेजूला घेऊन जाणार आहे आणि त्याने ते ठरवलेलं असतं. आता तुळजाच्याही व्रताला सुरुवात झालेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.